चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. आणि आज आहे संकष्ट चतुर्थी, म्हणजेच संकटाचा पराभव करण्याची चतुर्थी आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सर्व संकटे कमी व्हावीत अशीच मी गणपती बाप्पासमोर प्रार्थना करते आणि छोट्याशा माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाची मी पूजा कशी करणार आहे आणि देवांना मी आज हळदीने लेपन करून कशा पद्धतीने देवाच्या मूर्ती मी स्वच्छ केलेल्या आहेत याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मैत्रिणींनो, पूर्वी मी देवाचे भांडे किंवा देवाच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा उपयोग करत होते, पण यामुळे माझ्या देवांच्या मूर्त्या खराब झाल्या आणि मला नवीन टाक घ्यावे लागले. मग तेव्हापासून मी ठरवलं की यापुढे कधीही मी देव स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या पावडरचा उपयोग करणार नाही, तर घरच्या घरीच एक नॅचरल पेस्ट तयार करणार आहे आणि त्याच पेस्टपासून मी माझे देव स्वच्छ करणार आहे. आणि यामुळे खरंच माझे देव खूप सुंदर राहतात आणि खूप स्वच्छसुद्धा निघतात. ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणी देवातली भांडी किंवा देवाची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या पावडरचा उपयोग करत असतात, पण या पावडरच्या वापरामुळे देव खराब होतात. देवांना चमक येते, परंतु देव लवकर खराब होतात आणि आपले देव 2 ते 3 दिवसामध्येच काळवटलेले दिसतात. मग आपण परत पितांबरीने किंवा भैया पावडरने देव स्वच्छ करतो. मग यामुळे घरच्या घरीच देवांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी मी एक नॅचरल पेस्ट तयार करते आणि ती तुम्ही सुद्धा तयार करून तुमचे देव अतिशय स्वच्छ आणि छान असे स्वच्छ करू शकता. तर मैत्रिणींनो, नॅचरल पेस्ट तयार करण्यासाठी मी इथे हळद घेतलेली आहे. ही हळद 100% हळकुंडापासून तयार केलेली आहे, कारण की मी स्वतः हळकुंड खरेदी करून ते दळून आणले होते आणि देवासाठी लागणारी हळद वेगळी काढून ठेवलेली आहे. आणि याच हळदीमध्ये मी 2 ते 3 चमचे गुलाबजल टाकलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठसुद्धा टाकू शकता. आणि याच पेस्टने मी माझे देव स्वच्छ करणार आहे. तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे की किती छान असे देव या हळदीने स्वच्छ होत असतात ते. तर तुम्ही पाहू शकताय मी हळदीने संपूर्ण माझे देव स्वच्छ करत आहे व त्यानंतर छोटासा लिंबाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या तुकड्याने परत एकदा आपले देव स्वच्छ धुवायचे आहेत आणि नंतर स्वच्छ पाण्याने आपले देव पुसून काढायचे आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता किती छान असे माझे देव स्वच्छ झालेले आहेत ते. तर अशा पद्धतीने मी माझे संपूर्ण जे देव आहे तर ते हळदीने आणि लिंबाने स्वच्छ करणार आहे, स्वच्छ पाण्याने धुणार आहे आणि त्यानंतर माझ्या देवांची स्थापना देवघरामध्ये करणार आहे. आणि आज म्हणजे संकष्ट चतुर्थी आहे, त्यामुळे गणपतीची पूजा कशा पद्धतीने करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आज आहे संकष्ट चतुर्थी, म्हणजेच संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्तता मिळते. तर मी गणपती बाप्पांवरती अभिषेक करणार आहे आणि गणपती बाप्पाची स्थापना देवघरामध्ये करणार आहे. त्याची पूर्वतयारी मी इथे अगोदर करून घेते. तर देवासमोर चौरंग ठेवत आहे, चौरंगावरती छोटासा पाट ठेवत आहे, वस्त्र अंथरत आहे आणि ही माझी पूर्वतयारी करून घेते. तुम्हाला पटपट दाखवणार आहे काय काय तयारी आहे ते. गणपती बाप्पाच्या स्थापनेची पूर्वतयारी करून झालेली आहे आणि आता मी गणपती बाप्पांवरती अभिषेक करणार आहे. जेव्हा गणपती बाप्पावरती आपण अभिषेक करतो तेव्हा सर्वात प्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने आणि परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना स्वच्छ वस्त्राने पुसवायचं आहे आणि त्यानंतर परत ताम्हणामध्ये ठेवून गणपती बाप्पावरती आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणत एक वेळ अभिषेक करायचा आहे. मी ते पाहिलेलंच आहे. तर आता मी गणपती बाप्पाची सर्वात महत्त्वाची सेवा करणार आहे. तर ती सेवा आहे नित्यसेवेच्या आपल्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. सेवा सी गणपती बाप्पाची गणपती अथर्व शीर्ष. तर आपल्याला ध्यान मंत्र हात जोडून म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. तर हा ध्यान मंत्र आपल्याला हात जोडून म्हणायचा आहे व त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष शांती मंत्र पासून मूल मंत्र वगैरे हे संपूर्ण आपल्याला गणपती बाप्पावरती अभिषेक करत म्हणायचा आहे. तर पेज नंबर 23 वरती जे जुनं नित्यसेवेचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आहे. नवीनवरती पेज नंबर मला माहीत नाही. तर तुमच्याकडे जर नित्यसेवा असेल तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाच्या संपूर्ण सेवा मिळून जातील. तर आता मी हे गणपती अथर्व शीर्ष ग्रंथामध्ये म्हणत गणपती बाप्पावरती अभिषेक करणार आहे. तर इथे मी एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणत गणपती बाप्पावरती आता अभिषेक करून घेते
आणि ते जे जमा झालेलं तीर्थ आहे तर ते तीर्थ मी आणि माझा मुलगा आरुष आम्ही दोघंजण हे पिणार आहोत. गणपती बाप्पाची स्थापना आता देवघरामध्ये मी करत आहे. सर्वात प्रथम गणपती बाप्पाला छोटासा एक हार आहे तर तो हार परिधान करते. माझ्याकडे जानवंही आहे पण मला ते वेळेवर सापडलं नाही, त्यामुळे फक्त मी गणपती बाप्पाला एक हार परिधान करत आहे. गणपती बाप्पाला अष्टगंध हळदी कुंकू अर्पण करते आणि जेवढे आपल्याकडे फुलं असतात तर ते फुलं आपण गणपती बाप्पाला आवर्जून अर्पण करायचे आहेत. आणि आज आपल्याला म्हणजेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून एक सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्यामुळे आपल्याला बुद्धी प्राप्त होते. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता आहेत व त्याचबरोबर बुद्धीचे प्रतीक आहेत. त्यामुळे तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आवडणारी सेवा करायची आहे. यामुळे आपल्याला बुद्धी प्राप्त होते. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून तुम्ही सुद्धा ही सेवा करून घेऊ शकता. तर हातामध्ये आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत आणि गणपती स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. 1 वेळा करा, 3 वेळा करा, 7 वेळा करा, 11 वेळा करा, 21 वेळा करा. जशी तुमची इच्छा आहे तशी तुम्ही हातामध्ये दुर्वा घेऊन गणपती बाप्पाचे गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि ती दुर्वा आणि जास्वंदीचं फूल आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. तर मैत्रिणींनो, इथे माझी संपूर्ण पूजाविधी करून झालेली आहे. गणपती बाप्पाची खूप छान अशी अभिषेकाची पूजा करून झालेली आहे. गणपती अथर्व शिष्य एकदा म्हणून अभिषेक केला व त्यानंतर गणपती स्तोत्र हे एकदा म्हणायचं होतं, परंतु मी हे 3 वेळा म्हटले आणि त्यानंतरच्या ज्या दुर्वा असतात तर त्या दुर्वा मी गणपती बाप्पाला अर्पण केल्या आहेत. तर आता सकाळच्या 10:30 वाजलेले आहेत, त्यामुळे मी आपण जे केंद्रामध्ये आरती करतो गणपती बाप्पाची तर ती आरती करणार आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करणार आहे. तर अशा मी 2 आरत्या आता करणार आहे. खरं तर जेव्हा आपण आरती करतो तेव्हा आपण उभं राहायला पाहिजे, परंतु प्रेग्नन्सीमुळे आणि थोडं पोट आल्यामुळे आता मला वाकून आरती करता येत नाही, त्यामुळे मी बसून आरती करणार आहे. तर जेव्हा तुम्ही आरती करता तेव्हा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही उभं राहूनच आरती करायला हवी. तर आता मी आरतीला सुरुवात करते. तर सर्वात प्रथम मी गणपती बाप्पाची केंद्रानुसारची जी आरती असते ती म्हणणार आहे. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा, समप्रभाकरा. तर अशा पद्धतीने मी इथे गणपती बाप्पाची आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती इथे करून घेतलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांना किरकश आवाज आवडत नाही, त्यामुळे घंटी न वाजवता मी शांततेत इथे गणपती बाप्पाची आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आज मी देवांची स्वच्छता म्हणजे हळदीनं लेपन केलेलं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती करून घेतलेली आहे. संकष्ट चतुर्थी निमित्ताने महाराजांची आणि गणपती बाप्पाची सेवा करून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.